ही सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेची कचरा उठाव करणारी कॉम्पॅक्टर गाडी बंद स्थितीत आहे। ती एजबार झाल्यामुळं फक्त मला दाखवायचं काय की गाड्या एजबार झाल्यानंतरसुद्धा त्या सडत पडल्या की त्याचं व्हॅल्युएशन होत नाही। म्हणजे जेव्हा टेंडर निघतं किंवा आपण त्याचं लिलाव करतो त्यावेळेला होत नाही। यातला एक अजब प्रकार दाखवतो। ही गाडी आहे अशी कचऱ्यानं तशीच ठेवलेली आहे। म्हणजे आतमध्ये कचरा असल्यामुळे ह्यात बदमाच्या झाडाला उगवलं आहे आणि झाड एवढं मोठं झालं बघा। कॉम्पॅक्टर गाडीमध्ये झाड उगवलं म्हणजे याच्यामध्ये केर कचरा किती असेल बघा। तर हा केर कचराच या गाडीचं नुकसान जास्त करतो, जेणेकरून या गाडीचं व्हॅल्युएशन उद्या कमी होणार आहे। गाड्या कोणत्या असू द्या, या सगळ्या गाड्या स्क्रॅपला आहेत सोडा, पण ह्या गाड्या जर व्यवस्थित ठेवल्या तर त्या सडणार नाहीत आणि सडल्या नाहीत तर आमच्या या गाड्यांच्या लिलावामध्ये जरा थोडी रक्कम त्याला जास्त येईल। याची पण दक्षता घेणं महानगरपालिका गरजेचं आहे। आता या कॉम्प्युटरमधलं हे बदामाचं झाड बदाम लागूच तर त्या गाडीचा लिलाव होतोय की नाही ही शंका आहे। कारण अशा अनेक गाड्या सुस्थितीतल्या बंद स्थितीत आहेत, कारण त्यांचं वयोमर्यादा संपलेली आहे RTOच्या नियमानं। याची दक्षता घ्या असंच माझी विनंती आहे, कारण हा पैसा जनतेचा आहे। धन्यवाद।